नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ब्रेनबत्ती चॅनलवर. आज आपण जाणून घेणार आहोत वशीकरण, एक अदृश्य पकड. मानवी मनावर नियंत्रण ठेवता येतं. एखाद्याच्या विचारांवर, भावना, निर्णयांवर, अगदी जीवावर सुद्धा. शतकानुशतके एक विद्या गुप्तपणे चालू आहे, ज्याला काही लोक श्रद्धा म्हणतात तर काही लोक अंधश्रद्धा. पण ज्यांच्यावर ही गोष्ट घडली ते एकच म्हणतात, वशीकरण खोटं नाही. आजच्या ब्रेनबत्तीच्या या एपिसोड मध्ये आपण उलगडणार आहोत वशीकरण, अदृश्य पकड, ज्यातील 3 खऱ्या घटना. वशीकरण म्हणजे मनावर प्रभाव, कधी सौम्य, कधी घातक. प्राचीन काळात या विद्येचा वापर राजांवर ताबा मिळवण्यासाठी, युद्धात विजयासाठी, प्रेमात मन वळविण्यासाठी किंवा शत्रूचा नाश करण्यासाठी केला जायचा. पण काळ बदलला आणि वशीकरण शहरांमध्येही पोहोचले. आजही काही ठिकाणी केसांचा तुकडा, फोटो, नावाची चिठ्ठी, चौरस्त्याची माती, लिंबू, भैरव मंत्र यांचा वापर होतो. प्रश्न, हे खरंच काम करतं का? वशीकरण 2 प्रकारचं. 1 मोहिनी, आकर्षण वाढवणं. 2 घातक वशीकरण, मनावर जबरदस्ती नियंत्रण. काही सामान्य पद्धती: लिंबू मिरची, फोटो तंत्र, चौरस्त्याच्या मातीत मंत्र, केसांचा ताईत, लाल चुना आणि भस्म, काळी बाहुली, पाण्यातील मंत्रित द्रव. हे विज्ञान नाही, पण अनुभव सांगतात. ज्यांच्यावर हे केलं जातं त्यांचं आयुष्य त्यांच्या हातात राहत नाही. उस्मानाबादच्या एका छोट्या गावात संगीता नावाची 28 वर्षाची महिला, लग्नानंतर 6 महिने सगळं छान चालू होतं. पण एक दिवस तिचं वागणं अचानक बदललं. हळूहळू ती नवऱ्यावर रागावू लागली. रात्री झोपेत अचानक उठून म्हणायची, तो मला बोलावतोय. संगीतेला दररोज एक स्वप्न यायचं. पांढरा कुर्ता घातलेला एक अनोळखी पुरुष हात पुढे करतो आणि हळूच म्हणतो, ये तू माझी आहेस. एक दिवस संगीताला त्यांच्या घराबाहेर चौरस्त्यावर बांधलेला लिंबू, काळी माती आणि पांढऱ्या धाग्याचा गुंडा दिसला. गावात लोक म्हणाले, हे वशीकरणाचंच लक्षण आहे. त्या दिवसापासून घरात वेगवेगळे आवाज, दिवे स्वतः बंद होणं, स्वयंपाक घरात किड्यांचा मारा, संगीता स्वतःच्या सावलीशी बोलणं आणि तिचा आवाज एका क्षणी ऊर्जासारखा होणं. चौकशी केली असता समोर आलं एक तरुण, ज्याला संगीतानं कधीतरी नकार दिला होता. त्यानं मोहिनी विधी केला होता. विधी उलटवला आणि ती ठीक झाली. पण रेकॉर्डिंगच्या शेवटी संगीता कॅमेऱ्याकडे पाहते आणि खूप हळू म्हणते, तो परत येईल. विदर्भातील निखिल, कॉलेज विद्यार्थी, दररोज एक माळरानातून जातो. एका रात्री त्याला दूरवर पांढरी साडी दिसते, हातात लाल चुना लावलेला नारळ. ती हळू आवाजात म्हणते, जाऊ नकोस, तू माझा आहे. त्या दिवसानंतर निखिलचं वागणं पूर्णपणे बदलतं. आईला शिव्या, भिंतीकडे पाहून बोलणं, रात्री एकटं हसणं, डोळे लाल, ती मला बोलावते असं ओरडत एका रात्री निखिल जोरात किंचाळला, ती इथं आहे, ती माझं नाव घेते. नंतर माहित पडलं, त्या माळरानावर जुनं तांत्रिक ठिकाण होतं, जिथं मन हरवण्याचं वशीकरण केलं जायचं. विधी उलटवला. निखिल ठीक आहे, पण तो आजही त्या रस्त्याला टाळतो. रोहन, IT एम्प्लॉय. एक दिवस त्याच्या डेस्कवर एक फोटो पडलेला. फोटो मध्ये रोहन, पण त्याच्या कपाळावर लाल टिळा, जो त्यानं कधीच लावलेला नाही. फोटोच्या मागे लिहिलेलं, तू मला विसरलास, आता तू माझा होशील. अचानक थकवा, लक्ष कमी, आवाज, परत ये. रात्री छतातून बघणारे डोळे, घरातल्या मांजरीचा आकारण गुरगुराट. CCTV फुटेज बघितलं. फोटो ठेवताना फ्रेम मध्ये कोणीच नाही. फोटो हवेतून पडल्यासारखा दिसतो. ट्रू ट्विस्ट रिव्हील, ही त्याच्या जुन्या गर्लफ्रेंडनं ब्रेकअप नंतर केलेली विधी होती आणि तिच्या मृत्यूनंतर
हे फोटो होऊ लागले. रोहन घरात बसलेला, मांजर अचानक छताकडे गुरगुरते. रोहन पाहतो आणि एका सेकंदासाठी त्या मुलीचे पांढरे डोळे दिसतात. काही घटना मानसिक असतात, काही भीतीमुळे वाढतात, पण काही अनुभव आजही उत्तर न मिळालेले. वशीकरण खरं आहे का? खरं खोटं सांगणं कठीणच आहे, पण एक गोष्ट नक्की, जिथे मन कुंकवत होतं तिथे अदृश्य पकड तयार होत. जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर पुढील भागात आपण उलगडणार आहोत उडी घेणारे जीव. पिशाच्च वशीकरण खरंच असतं का? ब्रेनबत्ती सोबत रहा.